तुषार खरात मुर्दाबाद मुर्दाबाद तुषार खरात मुर्दाबाद मुर्दाबाद संजय राऊत मुर्दाबाद मुर्दाबाद सरसेनापती हंबीरराव मोहिते जय असो सरसेनापती हंबीरराव मोहिते जय असो सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा जय असो जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय राज्यातील 28,000 सरपंच आमच्या सरपंच परिषदेबरोबर या ठिकाणी काम करतो. विकासाच्या माध्यमातून गावापर्यंत जे जे देता येईल हे सरपंच परिषदेच्या माध्यमातून आम्ही गेली 10 वर्ष झालं कार्यरत आहोत. या ठिकाणी एक 4 दिवसापूर्वी टीव्हीला एक बातमी सुरू झाली. त्या बातमीमध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाऊ यांच्याबद्दल बदनामीचे या ठिकाणी बातमी टीव्हीला दाखवण्यात आली. ती पाहिल्यानंतर आम्हाला अतिशय दुःख झालं आणि त्याला जोडून एक त्या बातमीला महत्त्व यावं म्हणून या ठिकाणी मोहिते आडनाव असलेल्या महिलेचं आडनावच फक्त मोहिते आहे म्हणून सरसेनापती हंबीररावजी मोहिते यांचा संदर्भ त्या बातमीला दिला गेला. का तर ती बातमीला महत्त्व वाढावं असं एक षडयंत्र राज्यामध्ये या ठिकाणी सुरू झालं आणि हे पाहिल्यानंतर ग्रामविकास विभाग आणि ग्रामपंचायत सरपंच यांचा ही नाण्याची 2 बाजू आहेत. ग्रामविकासाशिवाय गावचा विकास होत नाही आणि या ग्रामविकासाचे मंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाऊ यांना कसं बदनाम करता येईल आणि याला महत्त्व या प्रकरणाला कसं वाढेल म्हणून या ठिकाणी सरसेनापती हंबीररावजी मोहिते यांना या प्रकरणामध्ये त्या घराण्याला या प्रकरणामध्ये आणून महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्या घराण्याची विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. आज सरसेनापतींची बदनामी म्हणजे महाराष्ट्राची बदनामी आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयाला ठेच पोचली आहे. महाराष्ट्रातील सगळ्या सरपंचांचा या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून मला बऱ्याच सरपंचांनी या ठिकाणी संपर्क केला की हे चाललं हे काय आहे. राज्यामध्ये तुमच्या जिल्ह्यातले मंत्री आहेत. सातारा जिल्ह्याला 35 वर्षानंतर ग्रामविकास खातं मिळालेलं आहे आणि एवढं स्वाभिमान या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचा जागा झालेला असताना चुकीच्या पद्धतीनं त्या खात्याच्या मंत्र्यांना बदनाम करायचं आणि त्याला जोड सरसेनापती हंबीरराव मोहितेंची द्यायची हे अतिशय चुकीचं पाप करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये ज्यांनी केलं त्यांचा निषेध या ठिकाणी आम्ही सरपंच परिषदेच्या वतीने करतो. मला आवर्जून सांगायचं आहे की हा विषय या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी या विषयाचा पूर्णपणे संपुष्टात आणावा कारण हे चुकीचं आहे का 100% चुकीचं आहे. आदरणीय मंत्री महोदय जयकुमार गोरेभाऊ यांचा 19 सालीच या ठिकाणी जो विषय होता तो संपलेला आहे. या राज्याचं या देशाचं सर्वोच्च स्थान काय कोर्ट आहे आणि कोर्टाने एखादा निर्णय दिला की एका व्यक्तीला एकदाच सजा होती एका गुन्ह्यात दुसऱ्यांदा सजा होत नाही. तो विषय 19ला संपला आणि पुन्हा 7 वर्षानंतर तो विषय बाहेर काढून जर कोणाला कारण नसताना या राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांना बदनाम करीत असतील तर आम्ही सरपंच मंडळी गप्प बसणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.